गोल गरगरीत मऊ लुसलुशीत जिभेवर ठेवताच विरघळणारे हे साजूक तुपातील रवा लाडू बनवायला तर खूप सोपे आहेत आणि झटपट तयार होतात. दिसायलाही खूप गोड दिसतात हे लाडू. गौरी गणपतींसाठी तुम्ही हे लाडू नक्की बनवा. खूप छान दिसतात आणि अगदी पांढरे शुभ्र होतात. 15 ते 20 मिनिटांमध्ये ही रेसिपी बनवून तयार होते. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात अगोदर 2 वाट्या रवा, 1 वाटी पिठी साखर, पाऊण वाटी तूप आणि थोडीशी विलायची. रवा हा बारीक असावा. जर मोठा रवा असेल तर तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता. तर मी इथे थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आणि नंतरच त्यामध्ये रवा जो आहे तो टाकून घ्यायचा. अगदी रवा मंद आचेवरतीच आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता शिल्लक राहिलेले जे तूप होतं ते मी टाकून घेते. तूप आपल्याला इथे थोडं थोडंच करून टाकायचं आहे. अशा पद्धतीने अगदी कमी गॅसवरती हा रवा जो आहे तो परतून घ्यायचा आणि 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचा. रवा ज्यावेळेस थंड होईल त्याच वेळेस आपल्याला इथे पिठी साखर जी आहे ती टाकायची आहे. पिठी साखर आणि विलायची मी इथे टाकून घेतलेले आहे. जर तुम्ही गरम रव्यामध्ये जर पिठी साखर टाकली तर साखरेचे गोळे होऊ शकतात किंवा ती कडक बनू शकते आणि त्यामुळे आपले लाडू देखील कडक बनू शकतात. तर इथे मिश्रण जे आहे ते मी थंड करून घेतलेलं आहे आणि नंतरच मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. मिक्सरला बारीक केल्यामुळे काय होतं की आपलं जे मिश्रण आहे त्याचे लाडू खूप छान असे वळले जातात. तर तुम्ही पाहू शकता. जर तुमचं मिश्रण कोरडं वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये आणखीन थोडंसं तूप कोमट करून घालू शकता, म्हणजे लाडू छान वळले जातील. तर या पद्धतीने लाडू वळवून घ्यायचा आणि हातावरती असा फिरवून घ्यायचा, म्हणजे त्याची चकाकी किंवा चमक त्याला जास्त येते आणि लाडू दिसायला गोल गरगरीत आणि खूप सुंदर दिसतो. तर इथे लाडू सजवण्यासाठी तुम्ही मनुक्यांचा देखील वापर करू शकता. तर मी इथे दुसरा लाडूही त्याच पद्धतीने असा वळून घेते आणि हातावरती असा गोल गोल फिरवून घेते, म्हणजे त्याची चमक वाढेल. आता अशा पद्धतीने मी सगळे लाडू तयार करून घेते. तुम्ही मोदकाच्या साच्यामध्ये सुद्धा हे लाडू बनवू शकता. मी इथे 2 पद्धतीने लाडू बनवलेले आहेत. एक गोल आकाराचे आणि एक मोदकाच्या साच्यामध्ये, म्हणजे दिसायलाही खूप छान दिसतात. तर 2 वाटी रव्यामध्ये इथे 24 ते 25 लाडू बनवून तयार होतात. गौरी गणपतींसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप सोपी आहे आणि सोनाली होम रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा. तर ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.